अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पौर्णिमेचं महत्त्व काय आहे हे पाहणार आहोत। चैत्र महिन्यातील येणारी पौर्णिमा ही खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। या पौर्णिमे दिवशी हनुमान जयंतीही साजरी केली जाते। पौर्णिमे दिवशीचा उपवास केल्याने मानसिक ताण, चिंता, नैराश्य दूर होते। पौर्णिमा हा दिवस भगवान विष्णूसाठी खूप महत्त्वाचा आहे। पौर्णिमे दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्याने आपल्या जीवनात आरोग्य, आनंद निर्माण होतो। ही पूजा खूप श्रद्धेने आणि मनोभावे करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूला केळीची पाने, सुपारी, फळे, अगरबत्ती आणि चंदनाचा लेप हे सर्व अर्पण करा आणि तुम्हाला जमत असेल तर अन्नदानही करू शकता। पौर्णिमा म्हणजे मासिक चंद्रचक्राचा शेवट आणि आध्यात्मिक अर्थानेही तो काम किंवा प्रयत्नांच्या कालावधीनंतर सकारात्मक ऊर्जा आणतो। पौर्णिमेचे एक खास वैशिष्ट्य असे आहे की 8 चंद्र चरणापैकी एक, ज्यामध्ये चंद्राचा संपूर्ण गोल प्रकाशित चेहरा आपल्याला पृथ्वीवरून दिसतो। पौर्णिमे दिवशी मानसिक शांततेसाठी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ टाकून ओम श्री स्रो नसः चंद्रमसे नमः किंवा उमकाली सोमय नमः हा मंत्र तुम्ही म्हणा, तुम्हाला खूप चांगला प्रभाव पडू शकतो। चैत्र पौर्णिमे दिवशी आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी माता लक्ष्मीला 11 शंख अर्पण करा। यानंतर गोवऱ्यावर हळद लावून त्याची पूजा करा। दुसऱ्या दिवशी ही कवच लाल कपड्यात बांधून ठेवा। जिथे पैसा ठेवता तिथे तुम्ही ही वस्तू ठेवू शकता। श्री स्वामी समर्थ। आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा।